आवश्यक आहे क्रियापद. हा, वर्ब्सला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. या वर्ब्सचे दोन मेन जे टाईप आहेत ते टाईप लक्षात ठेवायचे. ते टाईप आहेत, एक जो आहे तो आहे मेन वर्ब्स आणि दुसरा जो आहे सेकंड टाईप तो आहे हेल्पिंग वर्ब्स. याला मराठीमध्ये आपण म्हणतो मुख्य क्रियापद. काय म्हणतो? मुख्य क्रियापद. बोलू नका आपसामध्ये. कोण आहे ते बोलणार? जा बाहेर जा. आणि हे आहे सहाय्यकारी क्रियापद. आता या मुख्य क्रियापदांना समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा. तुम्हाला मी याच्या पूर्वी टाकलं होतं, याचे जवळपास 1000 मेन वर्ब्स सेंड केले होते मी आणि 1000 जणांचे 5 ते 6 प्रकार पडतात, म्हणजे 6000 तयार झाले होते आपल्याकडे. तर ते काय आहेत बघा. याच्यामध्ये फॉर्म असतात V1, V2, V3, V4. जे दोन आहेत वेगळे त्यांना काही जण V5 किंवा V6 असं म्हणतात, पण त्यांना तसं काही ठरवलेलं नाहीये. त्यामुळे एक जो आहे तो इन्फिनिटिव्ह आहे. एक जो आहे तो काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. आणि एक जो आहे तो या V1 च्या सोबतच असतो. म्हणजे V1 आणि तो एकाच याच्यात वापरायचा असतो आपल्याला. V1 किंवा त्या ठिकाणी असते V1 प्लस S/ES. तर हे आपण प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि सिंपल फ्युचर मध्ये वापरतो. इकडे जे आहेत सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब यांचे आता इथे 24 जण आहेत सगळे मिळून. त्याच्यामध्ये मेन जे आहेत महत्वाचे ते 11 जण आहेत, बाकीचे 13 जण आहेत.